प्रभाग 22 मधील नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा देण्यासाठी 2 नंबर झोपडपट्टी अंतर्गत आम्रपाली चौक ते चांदताना मस्जिद रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला। या कामासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे आणि सहकारी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून 42,27,649 रुपयांचा निधी मंजूर झाला। हे काम अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा सुविधा योजना 2023-24 अंतर्गत राबवले जात आहे। शुभारंभाप्रसंगी माजी नगरसेवक पैगंबर शेख, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, शाहजहान शेख, मनसूद शेख, इकबाल मुल्ला, वसीम मुल्ला, सादिक कुरेशी, रवी गायकवाड, सिद्धराम सलगर, सुबोध सोनकांबळे, शरणकुमार वाघमारे, यल्लप्पा काळे यांच्यासह मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते। याप्रसंगी किसन जाधव म्हणाले, रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी नागरिकांकडून वारंवार होत होती। हा प्रश्न प्राधान्याने सोडवला असून या कामामुळे वाहनधारक आणि स्थानिकांना मोठा दिलासा मिळेल। माजी नगरसेवक पैगंबर शेख म्हणाले, गेल्या 3 वर्षांपासून महानगरपालिकेत प्रशासक असूनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून प्रभागात विकास कामांचा धडाका सुरू आहे। स्थानिक रहिवाशांनी रस्ता कामासाठी किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांचे आभार मानले। ज्येष्ठ मंडळी, तरुण सहकारी आणि माझ्या माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी या रस्त्याचा शुभारंभ करण्यात येत आहे। गेली अनेक वर्ष झालं मी असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड असतील, आम्हा दोघांनाही 2 नंबर भागातील जे आत्ताच मनोगत व्यक्त केले पैगंबर मेंबर, शाहजहानभाई, सादिक सर, इम्रान भाई, या सर्व मंडळी असतील, इथले सर्व नागरिक असतील, या सर्वांनी सातत्यानं या रस्त्याच्या संदर्भात मला आणि नागेश अण्णाला सातत्यानं सांगत होते या रस्त्याच्या समस्या संदर्भात। आज प्रत्यक्ष रूपात या ठिकाणी या रस्त्याचा शुभारंभ करण्यात येत आहे आणि आत्ताच पूर्वीच्या मनोगतामध्ये अनेक मातांनी आणि ज्येष्ठ बांधवांनी, माझ्या तरुण सहकार्याने सांगितलं, पैगंबर मेंबरनी पण सांगितलं की उर्वरित जे प्रश्न आहेत, पैगंबर मेंबरने यतीमखान्यामधील उर्वरित प्रश्नाबद्दल बोललं। त्याच पद्धतीने इम्रान भाईंनी देखील या ठिकाणी सार्वजनिक वाचनालयाबद्दलचं उहापोह केलं, दवाखान्याचं उहापोह केलं। निश्चितपणे मी या ठिकाणी या कामाच्या शुभारंभ प्रसंगी आश्वासित करू इच्छितो की येणाऱ्या कालखंडामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील, सोलापूर महानगरपालिका असेल, या दोघांच्याही माध्यमातून वाचनालयाचा प्रश्न असेल आणि यतीमखान्यामधला अंतर्गत रस्त्याचा प्रश्न असेल, तो निश्चितपणे आपण सोडवूया। आणि मागच्या कालखंडामध्ये माझ्यावर, नागेश अण्णावर, तुम्हा सर्व वासियांनी, इथल्या 2 नंबर झोपडपट्टीतील भागातील सर्व नगरवासी असतील, आम्रपाली चौकातील सर्व बांधव असतील, हे माझ्यावर आणि नागेश अण्णावर तुमचा आशीर्वाद आणि प्रेम मागं राहिलेला आहे। पुढच्या येणाऱ्या कालखंडामध्ये देखील आपला आशीर्वाद, प्रेम असंच आमच्या पाठीशी राहो अशी आशा व्यक्त करतो। आणि जेही माताने, आता मावशीने सांगितलं की त्यांच्या घराच्या जवळचा पण काही रस्त्याचा प्रश्न आणि तसाच करून नेतो त्या ठिकाणी, पण आपण मनावर घेतलं। मी नगरसेवक असताना देखील तुम्हाला म्हणत होतो, मी साहेब आपल्याकडे काम करायचं, तुम्ही म्हणत होता बिलकुल करूया, कारण यांना मला माहिती पहिल्यापासूनचा संपर्क चांगल्या म्हणजे लोकांशी आहे। तर ते मला वाटत होतं काय तर साहेब म्हणतात का असं मला वाटत होतं, नगरसेवक बोलतो म्हणजे असं वाटत होतं। पण खरी परिस्थिती त्यावेळेला 50 लाखचं काम करून झालं ते मला पाठीमागचं 10 वर्षात काल मला अवधी, आणि त्यावेळेस आठवण आली की साहेब खरोखर बोलताय त्याचं वागतं। त्या पद्धतीनं आपला आभारी साहेब आमच्या स्मशानभूमीचं काम केला सुरू आहे। आणखी त्या ठिकाणी रोडची अवस्था आहे, त्यांनी वॉल कंपाऊंडची अवस्था आहे, आणि तुम्ही जरूर मग आपल्याला शब्द दिला आणि तुम्ही त्या पाठपुरावा तुमची कागदपत्रे चालू आहेत हे पण मला माहित आहे। त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी कराल हे मला खात्रीपूर्वक आनंद आहे। आमचे लोक आणि तुमच्यावरती खूप खुश आहेत। आणि आमच्या यतीमखान्यामध्ये देखील रोडची अवस्था होती, जायला आज त्या ठिकाणी जवळ 1.5-2 फूट पाणी येत होतं रस्त्याला, ते रस्ता देखील त्यांनी केलेला आहे। त्या ठिकाणी केलं, स्मशानभूमीचं काम केलं, आता हे रोड करायचं अनेक या ठिकाणी प्रभागमध्ये काम चालू आहे। बोर्ड त्यांचा दिसतंय आणि त्यांचीच लोक त्या ठिकाणी काम करायला दिसतात, बाकी कुणी त्या ठिकाणी दिसे ना। त्या ठिकाणी आपण किती आभार मानतो कमीच आहे। साहेब आणखीन एक आम्हाला जायचं सांगायचं आहे की यतीमखान्यामध्ये आतलं अंडरग्राउंड जे आहे ते जास्त खर्च नाही, पण आज ते मुलं त्या ठिकाणी शेवाळ आलेला आहे, त्या ठिकाणी आता जर वॉल कंपाऊंड थोडं